अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे। 26 जानेवारीपासून अंगणवाडी कर्मचारी आता कामावर रुजू होणार आहेत। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। आताची मोठी बातमी इथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तुर्तास स्थगित करण्यात आलाय। तर 26 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अंगणवाडी कर्मचारी या कामावर रुजू होणार आहेत। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागच्या काही दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहे, संप सुरूच आहेत आणि त्याच बाबतीत आता मोठी अपडेट आलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तुर्तास मात्र आता स्थगित करण्यात आलाय। 26 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अंगणवाडी कर्मचारी आता कामावर रुजू होणार आहेत। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी याबाबतची माहिती दिली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मात्र आता तुर्तास स्थगित करण्यात आला आहे। अंगणवाडी सेविका मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत, संप करत आहेत। आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात संप झाला, त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत। त्या प्रश्नांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार त्यांना आंदोलनं करावी लागत आहेत। मात्र आताची जी मोठी अपडेट येते त्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तुर्तास तरी आता स्थगित करण्यात आलेला आहे। उद्यापासून अंगणवाडी कर्मचारी या आता कामावर रुजू होणार आहेत। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। खरं तर मागच्या महिन्याभरापासून याबाबतच्या घडामोडी घडत आहेत। मुंबईतील आझाद मैदानात या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका या राज्यभरातून उपस्थित होत्या। त्या ठिकाणी ही संप करण्यात आलं, आंदोलन करण्यात आलं। अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अंगणवाडी सेविकांच्या मागण्या या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे अंगणवाडी सेविका या आपल्या मुद्द्यावरती, आपल्या संपावरती ठाम होत्या। मात्र आता जी अपडेट येते त्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप आता तुर्तास स्थगित करण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप अखेर माननीय प्रधान सचिव यांच्या कक्षात आज झालेल्या बैठकीनुसार 26 जानेवारीपासून हा संप स्तुर्त स्थगित करण्यात आलेला आहे। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमेत आज प्रधान सचिव यांनी जी काही या ठिकाणी चर्चा केलेली आहे ती अत्यंत समाधानकारक चर्चा ती असल्यामुळे आणि विभागाने आपणास विनंती केल्यामुळे या ठिकाणी पेन्शनचा प्रस्ताव, या ठिकाणी ग्रॅज्युटी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर लाभ या संदर्भात विविध प्रश्न या ठिकाणी चर्चेला गेलेत आणि त्या ठिकाणी मुख्यतः की माननीय मंत्री महोदय यांनी 5 डिसेंबर रोजी जी व्हीसी घेऊन जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे मानधनवाढ देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविका यांना या ठिकाणी आपल्याला मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। मदतनीसाला प्रमोशन करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेलेली आहे आणि म्हणून 10 वर्ग 5 मदतनीसाला या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे। या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आपण या ठिकाणी प्रामुख्यानं हा विषय आज संपल्याचं या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या जाहीर करण्यात आलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तुर्तास स्थगित करण्यात आला। याबाबतचे ताजे अपडेट आणि सविस्तर माहिती देण्यासाठी माझा सहकारी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेला आहे। भूषण, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, राज्यभरात संप देखील झालेत। मात्र आताची जी ताजी अपडेट येते त्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तुर्तास स्थगित करण्यात आला। उद्यापासून अंगणवाडी कर्मचारी कामावर देखील रुजू होणार आहेत। याबाबतची सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच, कारण एकंदर डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविका अनेक मागण्या घेऊन आपापला संप सुरू करत आहेत। जवळपास राज्यभर हा संपूर्ण संप, त्यांचा आंदोलन स्वरूप हा संपूर्ण संप सुरू होता। एकंदर मुंबईत देखील त्यांनी धरणं आंदोलन देखील केलं होतं। या धरणं आंदोलनानंतर अनेक सरकारकडे त्यांचे प्रश्न मांडले होते। त्यांच्या प्रमुख 4 मागण्या याच होत्या की एक योग्य पगारवाढ असावी, ग्रॅज्युटी मिळावी, पेन्शन योजना लागू व्हावी आणि एकंदर त्यांना सरकारी कर्मचारी हा त्याचा दर्जा मिळावा, अशा प्रकारे त्यांच्या प्रमुख 4 मागण्या होत्या। मात्र अनेक सरकारकडनं अनेक गोष्टी केल्यानंतर, सरकारकडनं अनेक प्रतिसाद दिल्यानंतर कुठेतरी सध्या तरी हा संप तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकारला एक मोठं यश मिळालेलं आहे। त्यामुळे सध्या तरी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे मुंबईमध्ये अनेक धरणं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या हे आंदोलन स्थगित झाल्यामुळे सरकारला कुठेतरी निदान थोडा वेळ मिळणार आहे। त्यामुळे अनेक गोष्टी सध्या तरी आपल्याला तुर्तास मागे आलेल्या पाहायला मिळतील। नक्कीच भूषण, जसं तू म्हणतोस त्याप्रमाणे अगदीच सरकारसाठी हे मोठं यश आणि मोठा दिलासा म्हणावा लागेल। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।